जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण ऑफिस आणि ॲडमिन कामात AI कसा उपयोगी पडतो हे पाहिलं. ईमेल, रिपोर्ट, एक्सेल, डेटा ॲनालिसिस, PPT, MOU, टेंडर, मीटिंग इतिवृत्त. हे सगळं काम AI कसं सोपं करतं, वेळ कसा वाचवतो आणि चुका कशा कमी करतो हे आपण समजून घेतलं. आजचा हा व्हिडिओ त्याचाच पुढचा, पण अजून जास्त महत्त्वाचा भाग आहे. कारण आज आपण थेट गव्हर्नमेंट ऑफिस, युनिव्हर्सिटी आणि अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशन या सगळ्या क्षेत्रात AI कसा वापरता येतो हे पाहणार आहोत. पुढील काही मिनिटांत तुम्हाला समजेल की डॉक्युमेंटेशन पासून पॉलिसी इंटरप्रिटेशन पर्यंत, सर्क्युलर समरी पासून कंप्लायन्स प्रिपरेशन पर्यंत, कमिटी मीटिंग पासून ऑडिट सपोर्ट पर्यंत AI हा निर्णय घेणारा अधिकारी नाही, पण तो एक अत्यंत शिस्तबद्ध, वेगवान आणि कधीही न थकणारा सहाय्यक कसा ठरू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर गव्हर्नमेंट, सरकारी कार्यालय किंवा युनिव्हर्सिटी विद्यापीठात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा एक प्रॅक्टिकल सर्व्हायव्हल गाईड ठरेल. चला तर मग सुरुवात करूया. गव्हर्नमेंट किंवा युनिव्हर्सिटी मधलं काम म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे कागदपत्र, फाइल्स, नोट शीट्स, ड्राफ्ट्स, रिपोर्ट्स, अनेक्शर्स. डॉक्युमेंटेशन हे या सिस्टीमचं बॅकबोन आहे. पण बहुतेक वेळा समस्या कामात नसते. समस्या असते मांडणीत, भाषेत, क्रमात आणि कन्सिस्टन्सीमध्ये. AI इथे कसा मदत करतो हे समजून घ्यायला एक साधं उदाहरण पाहू. समजा तुम्हाला एखाद्या विभागासाठी SOP तयार करायची आहे. SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. युनिव्हर्सिटीमध्ये असेल तर ॲडमिशन्स SOP, एक्झामिनेशन SOP, स्कॉलरशिप SOP. गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये असेल तर स्कीम इम्प्लिमेंटेशन SOP, फाईल प्रोसेसिंग SOP, सिटीजन सर्व्हिस SOP. आपल्यापैकी अनेक जण काय करतो? आधीच्या फाईल्स पाहतो, जुने SOP उघडतो, कॉपी पेस्ट करतो, थोडे शब्द बदलतो. पण AI ला तुम्ही सांगू शकता ही प्रक्रिया काय आहे, कोण इन्व्हॉल्ड आहे, कोणत्या नियमांवर आधारित आहे आणि आउटपुट काय अपेक्षित आहे. AI त्या माहितीवरून एक लॉजिकली स्ट्रक्चर्ड SOP तयार करतो. भाषा औपचारिक ठेवतो, सरकारी किंवा विद्यापीठ टोनमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो SOP रिडेबल असतो, नवीन माणसालाही समजेल असा. डॉक्युमेंटेशनमध्ये सर्क्युलर समरी हा तर रोजचा विषय आहे. UGC सर्क्युलर, गव्हर्नमेंट रेझोल्युशन, ऑफिस मेमोरँडम, डिपार्टमेंटल सर्क्युलर. पूर्ण सर्क्युलर वाचायला वेळ नसतो, पण अर्थ समजून घ्यायचा असतो. AI ला तुम्ही सर्क्युलर दिला आणि सांगितलं सोप्या भाषेत अर्थ सांग. तो तुम्हाला सांगतो हा सर्क्युलर का काढला आहे, कोणासाठी आहे, काय बदल आहे आणि काय ॲक्शन अपेक्षित आहे. हे विशेषतः उपयोगी पडतं जेव्हा स्टाफ, ऑफिसर्स, फॅकल्टी किंवा फील्ड लेवल एम्प्लॉईज यांना माहिती द्यायची असते. कारण सगळ्यांना मूळ सरकारी भाषा समजतेच असं नाही. हे सगळं तुमच्या दिलेल्या सूचनांवर अवलंबून असतं. या सूचनांना आपण प्रॉम्प्ट म्हणतो. या प्रॉम्प्टबद्दल आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आहे, तो नक्की पहा. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. स्टुडंट डेटा हँडलिंग हा एक अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये यालाच सिटीजन डेटा हँडलिंग म्हणतात. बेनिफिशियरी डिटेल्स, पर्सनल इन्फॉर्मेशन, स्कीम वाईज रेकॉर्ड्स. इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे. AI थेट डेटा प्रोसेस करत नाही आणि करूही नये. पण कन्सेप्च्युअल लेवलवर डेटा फ्लो समजून घेण्यासाठी, फॉर्मॅट्स तयार करण्यासाठी, डेटा व्हॅलिडेशन रूल्स डिफाईन करण्यासाठी AI खूप मदत करतो. उदाहरणार्थ, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कोणते फील्ड्स कंपल्सरी आहेत, कोणते ऑप्शनल आहेत, कुठे एरर येऊ शकतो, कुठे मिसमॅच होऊ शकतो. AI लॉजिकल चेक सुचवतो. यामुळे पुढे ऑडिट,
इन्क्वायरी, RTI या सगळ्या टप्प्यावर अडचणी कमी होतात. रिपोर्ट अनालिसिस हा आणखी एक मोठा भाग आहे. युनिव्हर्सिटीमध्ये NDAC रिपोर्ट, AQAR ॲन्युअल रिपोर्ट, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये मंथली प्रोग्रेस रिपोर्ट, युटिलायझेशन सर्टिफिकेट, स्कीम इव्हॅल्युएशन रिपोर्ट. आपण अनेकदा रिपोर्ट तयार करतो, पण स्वतःच त्यात काय स्ट्रॉंग आहे आणि काय वीक आहे हे पाहायला वेळ मिळत नाही. AI ला रिपोर्ट दिला आणि सांगितलं, स्ट्रेंग्थ्स आयडेंटिफाय कर, गॅप्स दाखव, इम्प्रूव्हमेंट एरियाज सुचव. तो रिपोर्टला बाहेरून पाहतो. एक न्यूट्रल रिव्ह्यूअर म्हणून पॉलिसी आणि रूल इंटरप्रिटेशन हा तर सरकारी कामाचा आत्मा आहे. GR सरकार मार्फत प्रसिद्ध होतात. नवीन GR येतो, UGC गाईडलाईन येते, डिपार्टमेंटल रूल बदलतो. सगळ्यांचा एकच प्रश्न असतो, याचा अर्थ काय? याचा माझ्या कामावर काय परिणाम होतो? माझ्या दैनंदिन प्रक्रियेत काय बदल होणार आहे? AI इथे फार प्रभावी ठरतो. तो नियम सोप्या भाषेत समजावतो. जुना नियम आणि नवीन नियम यांची तुलना करून देतो. नेमकं काय बदललं आहे ते स्पष्ट करतो. उदाहरणार्थ, अटेंडन्स रूल बदलला, सर्व्हिस कंडिशन बदलली, प्रमोशन रूल बदलला, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बदलली. AI सांगतो, हा बदल क्लास 3 कर्मचाऱ्यांना लागू आहे का? कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफसाठी लागू आहे का? अर्बन एरियासाठी आहे की रुरलसाठी? फॅकल्टीसाठी काय इम्पॅक्ट आहे? एम्प्लॉईसाठी काय इम्पॅक्ट आहे? डिपार्टमेंट लेवलवर काय बदल करावा लागेल? पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फायनल डिसिजन नेहमी ऑफिशियल अथॉरिटीचाच असतो. AI फक्त समजून घेण्यासाठी मदत करतो. आता आपण गव्हर्नमेंट ऑफिसकडे थोडं खोलात पाहूया. कलेक्टर ऑफिस, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, स्टेट डिपार्टमेंट, मिनिस्ट्री लेवल ऑफिस. इथे रोज काय कामं होतात? ॲप्लिकेशन स्क्रुटिनी, फाईल मूव्हमेंट, नोट शीट ड्राफ्टिंग, अप्रूव्हल प्रोसेस. AI इथे प्रॅक्टिकल मदत करतो. नोट शीट कशी मांडायची, बॅकग्राऊंड कसा लिहायचा, रूल रेफरन्स कसा द्यायचा, जस्टिफिकेशन कसं मांडायचं. यामुळे फाईल अप्रूव्हल स्मूथ होते. कमिटी आणि मीटिंग सपोर्ट हा तर गव्हर्नमेंट सिस्टम मधला हिडन वर्कलोड आहे. डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी, डिपार्टमेंटल रिव्ह्यू मीटिंग, स्कीम रिव्ह्यू मीटिंग, अजेंडा तयार करायचा, बॅकग्राऊंड नोट्स लिहायच्या, डिस्कशन पॉइंट्स ठरवायचे. AI इथे एक एक्सपिरियन्स्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट सारखा काम करतो. मीटिंग झाल्यानंतर रेकॉर्डिंग किंवा रफ पॉइंट्सवरून AI मिनिट्स ऑफ मीटिंगचा स्ट्रक्चर ड्राफ्ट तयार करतो. ॲक्शन टेकन रिपोर्टसाठी क्लिअर आणि ऑडिट फ्रेंडली फॉर्मॅट सुचवतो. कंप्लायन्स आणि ऑडिट प्रिपरेशन हा सगळ्यात जास्त ताण देणारा भाग आहे. NOAC, NBA, AQAR, UGC कंप्लायन्स. गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये CAG ऑडिट, इंटरनल ऑडिट, डिपार्टमेंटल इन्स्पेक्शन. इथे पुन्हा एकदा स्पष्ट करतो, AI ऑडिट पास करत नाही, AI अप्रूव्हल देत नाही, AI डेटा तयार करत नाही. पण तयारीसाठी तो खूप मोठी मदत करतो. चेकलिस्ट तयार करणं, डॉक्युमेंट्सची यादी बनवणं, प्रिव्हियस रिपोर्ट्समधील कमतरता शोधणं, सपोर्टिंग एक्सप्लेनेशन्स ड्राफ्ट करणं, विभागनिहाय माहिती गोळा करण्यासाठी फॉर्मॅट सुचवणं. AI मुळे पॅनिक कमी होतो, काम स्ट्रक्चर्ड होतं. या सगळ्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, AI हा शॉर्टकट नाही, तो रिप्लेसमेंट नाही, तो कॅपॅसिटी बिल्डर आहे. AI वापरण्याचा खरा अर्थ काम सोपं करणं आहे, जबाबदारी टाळणं नाही. AI सोबत काम करणारा अधिकारी अधिक प्रिपेअर्ड असतो, अधिक कॉन्फिडेंट असतो आणि त्याच्याकडील चुकांचं प्रमाण कमी असतं. जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये, कलेक्टरेटमध्ये
किंवा युनिव्हर्सिटीमध्ये काम करत असाल तर AI तुमचा शत्रू नाही, तो तुमचा सहाय्यक आहे. जर तुम्हाला हा विषय आवडत असेल तर या चॅनलवरील आधीचे व्हिडिओ नक्की पहा आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण पुढचे व्हिडिओ अजून जास्त प्रॅक्टिकल असणार आहेत. तर चला आजच आपल्या वर्किंग स्टाईलमध्ये AI ची मदत घ्यायला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न, मत, अनुभव कमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत नवीन ज्ञान आत्मसात करत राहा, योग्य प्रश्न विचारा आणि भविष्यातील संधींसाठी स्वतःला तयार ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.